2 किलोमीटर रस्ता, 2.5 वर्ष काम सुरू, 27 अपघात, 2 मृत्यू. लोणी हवेली ग्रामस्थांचे शुक्रवारपासून उपोषण. बातमी पारनेर येथून. पारनेरपासून लोणी हवेली रस्त्यावर 2 किलोमीटरचे सिमेंट काँक्रीटचा रस्ता काम गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये अर्धवट कामामुळे तब्बल 27 अपघात, 2 जणांचा मृत्यू अशा घटना घडूनही संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी रस्ता पूर्ण करण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप लोणी हवेली ग्रामस्थांनी केला असून ग्रामस्थ शुक्रवारी आंदोलन करण्यात येणार आहे. पारनेर लोणी हवेली रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. 3 वर्षांपूर्वी त्याला मंजुरी मिळाली. लोणी हवेली ते पारनेर जवळील मतेवस्तीपर्यंत डांबरीकरण पूर्ण झाले. मात्र पुढील मतेवस्ती ते पारनेर या 2 किलोमीटर सिमेंट काँक्रीट रस्ता काम गेले 2 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे तब्बल 27 अपघात झाले, 2 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान रस्ता अर्धवट अवस्थेत असल्याने लोणी हवेली ग्रामस्थांनी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच सौ जान्हवी बाजीराव दुधाडे, उपसरपंच अमोल विक्रम दुधाडे, माजी सरपंच लहू अण्णा कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पंढरीनाथ थोरे, ग्रामपंचायत सदस्य शत्रुघ्न बाबूराव नवघणे, ग्रामपंचायत सदस्य दादाभाऊ जिजाभाऊ बापू दुधाडे, ग्रामरोजगार सहाय्यक संघटना अध्यक्ष बाजीराव दुधाडे, शिवसेना गटप्रमुख संभाजी बाबूराव थोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब जाधव, प्रगतिशील शेतकरी बबनराव ढाकणे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष कोल्हे, युवराज कोल्हे, युवराज जगताप, सागर हिंगडे आदी उपस्थित होते. आज लोणी हवेली ते पारनेर या रस्त्यासाठी उपोषण करण्याची वेळ या लोणी हवेलीकरांच्यावरती आलेली आहे. आम्ही 100 वेळा जो ठेकेदार संबंधित आहे त्याला भेटलो, परंतु त्यांना हे अधिकारी जे कर्मचारी आहेत ते पाठीशी घालतात. कुठल्याही पद्धतीचं काम होत नाही. संत गतीनं हे काम चालू आहे. पाठीमागं डांबरी केलं, त्याच्यावरती सारे खड्डे, त्याच्या कुठल्याही पद्धतीच्या साईड पाट्या नाहीत. आणि त्याच पद्धतीने आता हे काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे, याची तेच अवस्था आहे. त्याच्यानंतर दुसरं काम आमच्याकडं राजवाडा ते आमचे मुंगासवाडी वस्ती या ठिकाणी काँक्रिटीकरणाचं काम याच ठेकेदाराने घेतलं आहे. तिथं फक्त आज येऊ उद्या येऊ कुठल्याही पद्धतीचं तेही काम नाही. तिथंही 9-10 ॲक्सिडेंट झालेत. इथं आले एकूण 27 ॲक्सिडेंट आहेत, छोटे मोठे. 2 तर जाग्यावर गेलेत. अजूनही किती जाण्याची वेळ हे कॉन्ट्रॅक्टर पाहतोय किंवा प्रशासन पाहतोय. याच्यातलं काही टाळमेळ आम्हाला आतापर्यंत लागला नाही. खऱ्या अर्थाने 7.5 कोटी मंजूर आहेत एवढं नुसतं ऐकतोय आम्ही, परंतु काम मात्र कुठल्याही पद्धतीचं 7.5 कोटीसारखं चालू नाही आहे. मग बुवा अशा या ठेकेदाराला काय करायचं किंवा प्रशासनाला काय करायचं? 100 वेळा आम्ही जाऊन तोंडी सांगून कुठलाही उपयोग झाला नाही. शेवटी लोणी हवेलीच्या ग्रामस्थांनी एक विचार केला आणि आज त्यांना आम्ही निवेदन दिलं आहे की शुक्रवारी आम्ही आमरण उपोषण करण्याच्या तयारीमध्ये आहोत. आणि त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला ते निवेदन दिले, पंचायत समितीला दिले, बांधकाम विभागाला दिले. ठेकेदार सापडतच नाही, फोनही उचलीत नाही. त्याच्यामुळे त्याला ते स्वतः निवेदन एक द्यायचं होतं, पण ते राहिले. तरी आता या तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आमचं हे रडगाणं पोचवावं आणि आमचं काम मार्गी लागावं एवढी आमची ग्रामस्थांकडून प्रामाणिकपणे इच्छा आहे. 2 मिनिटं. जो रस्ता पारनेर पासून लोणीपर्यंत सुरू झालेला आहे, परंतु रस्त्याचं जे काम आहे अत्यंत संथ गतीनं, अत्यंत कासव गतीनं या ठिकाणी चालू आहे. रस्त्याचं काम हे ज्या वेळेत ठरवून दिलं त्याप्रमाणे व्हायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. त्यामध्ये शासन असेल, प्रशासन असेल, ठेकेदार असेल, या सर्वांची चूक या ठिकाणी आमच्या सर्वांच्या लक्षात येत आहे. लोणी हवेली ग्रामस्थांनी या ठिकाणी उपोषण करून या रस्त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु या ठिकाणी हा जो रस्ता आहे तो एकाच बाजूने जो रस्ता या ठिकाणी चालू झाला आहे. अजून रस्त्याची दुसरी बाजू, दुसरी पट्टी या ठिकाणी चालू होणं गरजेचं आहे. आणि अतिशय हळू रस्ता चालू असताना या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर रस्त्याला बाहेरच्या बाजूने गज आलेले आहे, काढलेले आहे. त्यानंतर अतिशय अरुंद रस्ता आहे आणि लोकांना जाण्या येण्यासाठी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो आहे. अनेक जणांचे ॲक्सिडेंट, अनेक जणांचे अपघात या ठिकाणी झालेले आहेत. त्यामध्ये काही दुर्दैवानं आपल्या बांधवांचा या ठिकाणी मृत्यू पण झालेला आहे. म्हणून या ठिकाणी मी अशी आपल्यास विनंती करतो आपल्या न्यूजच्या माध्यमातून की जे कोणी याला दोषी असतील त्या सर्वांच्यावरती कारवाई झाली पाहिजे एवढं या ठिकाणी सांगतो. आम्ही लोणी हवेली ग्रामस्थ स्वातंत्र्यपूर्व काळापासून वंचित आहोत की काय अशी शंका खरोखर वाटायला लागते. आज वास्तविक पाहता
लोणी हवेली ते पारनेर हा अगदी एक 5 किलोमीटरचा रस्ता, तालुक्यापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर असणारं लोणी हवेली गाव आणि या लोणी हवेली गावाला साधं स्वातंत्र्यापासून एक 5 किलोमीटरचा रस्ता. आतापर्यंत किती पुढारी आले आणि किती पुढारी गेले, परंतु एक 5 किलोमीटरचा रस्ता लोणी हवेली हे गाव हे कधीपासून मागत आहे. आज माझं स्वतःचं वय 52 वर्ष झालेलं आहे. मी जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून या रस्त्याची हीच दुरावस्था आहे. आमची पिढी गेली, अहो भविष्यात येणाऱ्या पुढच्या पिढीचं काय, की असंच आम्हाला कायम रस्त्यासाठीच भांडावं लागणार आहे का? आज हा 5 किलोमीटर रस्त्याला मंजूर झालेले जवळजवळ 7.5 कोटी रुपये मंजूर झाले. 7.5 कोटी रुपये मंजूर झाले असताना पाठीमागं मतीवस्तीच्या नाल्यापर्यंत तो रस्ता डांबरीकरण झालेला आहे आणि तिथून पुढे राहिलेला रस्ता कॉन्क्रीटीकरण होणार. हा कॉन्क्रीटीकरण ते डांबरीकरण या 2.5 वर्षाचा काळ गेला. या 2.5 वर्षाच्या गेलेल्या काळात कच्चं कॉन्क्रीटीकरण याच्या काळपाट्यापर्यंत टाकून झालं आणि पाठीमागं जो डांबरीकरण केलेलं आहे लोणी हवेली गावापासून ते मतीवस्ती नाल्यापर्यंत जे डांबरीकरण केलेले त्या डांबरीकरणाच्या अक्षरशः साईडपट्ट्या सुद्धा भरलेल्या नाही. मग प्रशासनाचा किती हलगर्जीपणा आहे. ठेकेदारांचा हे ठेकेदार काम कसं करतात, प्रशासन याच्यावरती लक्ष देत आहे का नाही? आम्ही ग्रामस्थांनी कुठपर्यंत मागायचं, कुठपर्यंत या पुढाऱ्यांच्या मागं पळायचं, प्रशासनाच्या मागं पळायचं? आज वास्तविक पाहता शाळेतल्या मुलांची गैरसोय आहे. आज एसटीचा प्रवास बंद झालेला आहे. शाळेतल्या विद्यार्थ्यांची पेपरला याची गैरसोय होते. पालकांना अक्षरशः मुलांना शाळेसाठी घेऊन यावं लागतं. त्याचप्रमाणे या वृद्ध माणसांसाठी असणारी जो बँकेमध्ये त्यांना मिळणारे जो मानधन आहे ते मानधनिकासाठी याच्या त्याच्या गाडीवरती त्यांना हात करून यावं लागतं. या गाडीवरती हात करून येत असताना या गाडीवरती रस्त्याची निकृष्ट अवस्था, या रस्त्याचे गाडीवाल्याला प्रश्न पडतो त्यांना कसं घ्यावं आणि कसं काय चालावं. याचे गज साईडला काढलेले आहे. याला कुठं डायव्हर्शन लावलेलं नाही. अक्षरशः जीव मुठीत धरून मेटाकुटेला येऊन या रस्त्याने प्रवास करावा लागतो. आम्ही आज पोलीस स्टेशन, पंचायत समिती आणि PWD ऑफिसला निवेदन दिलेलं आहे. जर याच्यावरती जर वेळीच ॲक्शन झाली नाही तर शुक्रवारी आम्ही लोणी हवेली सर्व ग्रामस्थ येऊन या ठिकाणी आमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देत आहोत. या शिवराय न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आपणास विनंती करतो की आपण आमच्या या रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा आणि आम्हाला लोणी हवेलीकरांना न्याय मिळवून द्यावा ही अशी आपणास विनंती करतो. आज मी लोणी हवेली सरपंच जान्हवी दुधाडे बोलत आहे. कारण 2.5 वर्षापासून हे पारनेर ते लोणी हवेली काम चालू आहे. हे निष्कृत दर्जाचं काम आहे. कारण याच्यात 2-3 दिवसापूर्वी 2 बळी गेले आहे, एक ॲडमिट पण आहे. आणि लोणी हवेली तर मशानभूमीमध्ये जे काम चालू आहे, मशानभूमीचं जे आम्ही दशकिरा विधीसाठी जे माणसं आणतो त्यांच्यासाठी डळमळ विधी ते ट्रेससुद्धा पडण्याची आम्हाला भीती आहे. ते काम पण निष्कृत दर्जाचे आहे. आणि जे डांबरीकरण आता जे साईड पट्ट्या चालू आहे ते पण नीटनेटके त्यांनी भरावं अशी मी विनंती करते. आम्ही शुक्रवारी उपोषण करणार आहे, हे आम्ही निवेदन दिलेलं आहे. आज 2.5 वर्ष झाले लोणी हवेली ते पारनेर साधा 1 किलोमीटरचा रस्ता आहे, परंतु 2.5 वर्षापासून अजिबात ह्या कामाला गती नाही. आणि या ठिकाणी गेल्या आठवड्याभरात जवळजवळ 2 लोकांचा या ठिकाणी अपघाती मृत्यू झालेला आहे. आम्ही आज सर्व ऑफिसला विशेष करून सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही सर्वांनी आज ग्रामस्थांनी निवेदन नेऊन दिलेलं आहे. या ठिकाणी आमच्या जवळजवळ 1.5 वर्ष झाले एसट्या बंद आहेत. वृद्ध लोक असतील, म्हातारी माणसं असतील किंवा शाळेतील विद्यार्थी असतील, एक तर सर्व तालुकाभर बिबट्यांचं वातावरण एवढी दहशत आहे. आणि या ठिकाणाहून पारनेर ते लोणी हवेली शाळेला जायला, कॉलेजला जायला अतिशय 1-1.5 तास लागतो पायी जायला सर्वांना. आणि जर अशा घटनेत जर एखादी बिबट्याचा हल्ला जर एखाद्यावर झाला, याला जबाबदार कोणी? म्हणून आम्ही सर्वजण आज या ठिकाणी येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीचं निवेदन दिले. या तातडीने जर या कामात सुरुवात नाही झाली तर आम्ही 1-5-6 दिवसामध्ये रविवारचा बाजारच्या दिवशी आम्ही सर्वजण ग्रामस्थ येऊन या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देऊन आलेलो आहे त्यांना. आज पारनेर लोणी रस्ता काँक्रिटीकरणाचं काम जवळजवळ 2-2.5 वर्षापासून हे चालू आहे. असं आमच्या तरी लोणी हवेलीच्या ग्रामस्थांना अशा पद्धतीचं काम कधी बघायला भेटलं नाही. अतिशय संत गतीत चाललेलं काम आणि कुठल्याही प्रकारचे कामाला दर्जासुद्धा नाही आहे. आज हे काम चालू असताना कितीतरी लोकांचा या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, 2 या ठिकाणी बळी गेले. आज जवळजवळ 2-3 वर्षापासून लोणी हवेली ते पारनेर बससुद्धा बंद आहे. आणि ही बस बंद असल्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांचं किती नुकसान होत आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा या प्रशासनाने खऱ्या अर्थाने विचार करायला पाहिजे. आज खऱ्या अर्थानं या कामाची प्रमाण निघाल्यानंतर आणि टेंडर झाल्यानंतर ज्यावेळेस एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला टेंडर भेटतं ते काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी खऱ्या त्या प्रशासनाची असते. त्यामुळं या ठिकाणी PWDचा कोणी अभियंता असेल, त्यांचे सर्व कर्मचारी असेल, पूर्ण गोष्टीला या ठिकाणी या कर्मचारी जबाबदार आहेत.
एखादा कॉन्ट्रॅक्टर वेळेवर जर काम करीत नसेल त्याला काळा यादीमध्ये टाकून त्याच्याकडून काम काढून घेऊन दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला आत्तापर्यंत या ठिकाणी या PWDच्या अभियंत्यांनी आत्तापर्यंत प्रोसिजर राबवायला पाहिजे. त्यामुळे सर्व लोणी हवेलीचे ग्रामस्थ खऱ्या अर्थाने त्यांचा या ठिकाणी अतिशय शब्दामध्ये या ठिकाणी खेद व्यक्त करीत आहे. आज लोणी हवेलीचा विचार केला तर आमचा करणगाव रस्तासुद्धा 2-2.5 वर्षापासून एक कोण रमेश गवळी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना दिलेला आहे. वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिले, त्या रस्त्याची कुठल्या प्रकारची प्रगती नाही. आज आमचा लोणी हवेली गावठाणपासून तर स्टँडपर्यंतचा रस्ता जर 2 कोटीचा काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे. 1 वर्षापासून त्यासुद्धा रस्त्याचं टेंडर झालेलं आहे, परंतु कुठल्या प्रकारे या PWDच्या अभियंत्यांनी कॉन्ट्रॅक्टरावरती पाठपुरावा करून का त्यांना दबाव आणून कुठल्या प्रकारचं या अभियंत्याने काम केलं नाही. या पुढच्या काळामध्ये आता आम्ही जर आज तहसील ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल, या ठिकाणी PWD ऑफिसला आम्ही शुक्रवारीचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. या 2-4 वर्षात जर या कामामध्ये काय जर प्रगती नाही झाली, सर्व लोणी हवेली सर्व आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी